तुर्तास पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होतील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विश्वास व्यक्त केलाय। अमरावतीमध्ये प्रवीण पोटे यांना प्रचंड बहुमत मिळेल असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला। राणा दाम्पत्याच्या अनुपस्थितीवर देखील बावनकुळेंनी भाष्य केलं। नवनीत राणा आणि रवी राणा दोघंही अमरावतीमध्ये नाहीत असं बावनकुळेंनी म्हटलं, तर निवडणुकीमध्ये ते प्रवीण पोटे यांना मदत करतील असं महत्त्वाचं वक्तव्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। 13 पक्षाच्या महायुतीने जे उमेदवार मान्य श्री प्रवीण पोटे यांचा उमेदवारी अर्ज आज आम्ही सादर केलेला आहे। राज्यामध्ये 17 विधान परिषद निवडणुकीमध्ये 10 सीट व 11 सीटवर भारतीय जनता पक्ष, 4 सीटवर शिवसेना, 2 सीटवर राष्ट्रवादी निवडणूक लढते आहे। आणि जे उमेदवार महायुतीने दिलेले आहेत सर्व 17 उमेदवार महायुतीचे निवडून येतील। मी सकाळीच रवी राणांशी चर्चा केली। नवनीत राणाजी रवी राणाजी दोघेही नाही आहेत। मी स्वतः आज त्यांना उमेदवारी अर्ज भरण्याकरता या ठिकाणी घेऊन येणार होतो, पण दोघेही नाही आहेत। त्यांनी मला सांगितलं की अमरावतीमध्ये आल्यावर ते माझ्याशी चर्चा करणार आहे आणि चर्चा करून या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षपणे ही निवडणूक लढण्याकरता ते मदत करणार आहे। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता। अकोला येथील बाजोरिया पितापुत्र उमेदवारी दाखल करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले होते। गोपीकिशन बाजोरिया यांच्याकडून अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।